विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी या परीक्षेसाठी आपण सामान्य ज्ञानचे त्यामधील जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे चालू घडामोडी यावर 50 प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने आपल्या पहिल्या कंट्री हाऊसचे उद्घाटन केले? प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि खाली कमेंट करायचं. तर लक्षात घ्या, मी ऑप्शन रीड करत बसलो तर जास्त टाईम जाईल, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर मी लगेचच सांगणार आहे. तर लक्षात घ्या, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताने विद्यार्थी मित्रांनो पहिल्या कंट्री हाऊसचे उद्घाटन केले. आणि ही जी अधिकची माहिती आहे तुम्ही जेव्हा चालू घडामोडी आपल्याकडून घ्याल तेव्हा तुम्हाला हे PDF दिल्या जातील, त्यामध्ये तुम्ही रीड करू शकता. तर लक्षात घ्या, 2024 फॉर्म्युला 1 रोलेक्स बेल्जियम ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? तर ही जिंकली आहे ऑप्शन क्रमांक डी, लुईस हॅमिल्टन यांनी. अधिकची माहिती वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील बघू शकता. 2024मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जाईल? तर हा साजरा केला जाईल 29 जुलैला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 29 जुलै 2024 रोजी भारतातील पहिल्या बुडलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन कोठे होणार आहे? तर हे होणार आहे ऑप्शन क्रमांक ए, हुमायूनची कबर या ठिकाणी. त्याची अधिकची माहिती देखील आपण व्हिडिओ पॉज करून बघा. त्यानंतर पुढील क्वेश्चन, परराष्ट्र मंत्री. तर लक्षात घ्या, प्रश्नसुद्धा काळजीपूर्वक बघायचा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण केले? तर हे केलं आहे टोकियो या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2024मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची 9वी पुण्यतिथी कोणत्या तारखेला साजरी केली जाईल? तर ही साजरी केली जाणार आहे 27 जुलैला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणती कंपनी इंडिया सिमेंट्समधील 32.72% स्टेक 3,925 कोटींना विकत घेत आहे? तर ही जी कंपनी आहे ती आहे अल्ट्राटेक कंपनी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 27 जुलै रोजी कोणत्या देशाची सदो सोन्याची खाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवण्यात आली? तर ही सदो सोन्याची खाण जी आहे ती आहे जपानची. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 328व्या रशियन नौदल दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी कोणते भारतीय नौदलाचे जहाज सेंट पीटर्सबर्ग येथे पोहोचेल? तर हे आहे INS तबर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक कोणी जिंकले? या खेळामध्ये भारताचे ते पहिले पदक आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कोणी? तर ते आहे मनू भाकर यांनी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या समूहाने अलीकडेच इंद्रिया ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला? तर हा लॉन्च केला आहे आदित्य बिर्ला ग्रुपने. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच एक लाईक करून द्या. लक्षात घ्या, तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स या पुस्तकाचे शीर्षक कोण आहेत? तर याचे जे शीर्षक आहेत ते आहेत सुदीप्ता सेन गुप्ता. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर हाच साजरा केला जातो 30 जुलै रोजी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2025 पुरुष आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल? तर हा करणार आहे भारत. पुढील क्वेश्चन, टेक लीडर्स फोरम ऑफ इंडिया कोठे सुरू करण्यात आले? तर हे सुरू करण्यात आलं आहे दुबई या ठिकाणी. आपल्याला अजून क्वेश्चन बघायचे, त्यापूर्वी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जर आपल्याला वैद्यकीय अधिकारी गट अ BMS याचं जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर ते आपण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयुर्वेद अभ्यासक्रम भेटणार आहे, त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम, सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, चालू घडामोडी प्रश्न, ही जे टोटल मटेरियल आहे ते तुम्हाला ऑफरमध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो 1500 रुपयामध्ये भेटणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट दिला आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल ते लगेचच परचेस करू शकता. यामध्ये लक्षात घ्या, आयुर्वेद सिलेबस 3000 प्रश्न आहेत. सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केला आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम 10 टॉपिक, त्याच्या नोट्स प्लस MCQ अवेलेबल आहेत. तसेच सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न आहेत. त्यानंतर चालू घडामोडी आपल्याकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी ते ऑगस्ट 2024पर्यंत 5335 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटेल. तुम्ही जर कंबाईन पॅकेज घेतलं तर फक्त 1500 रुपयामध्ये भेटणार आहेत. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन,
पॅरिस ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सर्वजोत सिंगसह कोणी कांस्य पदक मिळवले? सोपा प्रश्न आहे. आन्सर आहे मनू भाकर. नेक्स्ट, श्री भूपेंद्र यादव यांनी आयडियाज फॉर लाईफ पोर्टल कोठे सुरू केले? तर हे सुरू केलं आहे IIT दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 54वे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर हे आयोजित करण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक डी, इराण या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाने आपल्या आरोग्य संकटाला मदत करण्यासाठी भारताकडून 9 टन वैद्यकीय पुरवठा प्राप्त केला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हैती. त्यानंतर पुढील क्वेश्चन, एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी mRNA लस विकसित करण्याच्या नवीन प्रकल्पाचे नेतृत्व कोणती कंपनी करत आहे? आन्सर आहे सिनर्जियम बायोटेक. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या विधानसभेने UP प्रोहिबिशन ऑफ लॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर केले? आन्सर आहे उत्तर प्रदेश. कॅपिटल लखनौ. राजस्थानचे आहे जयपूर. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. तर मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ. पुढील क्वेश्चन, भारतातील कोणता व्याघ्र प्रकल्प वीज निर्मितीसाठी पवन टर्बाईन बसवणारा पहिला ठरला आहे? तर हा आहे पेरियार व्याघ्र प्रकल्प. पुढील क्वेश्चन, 2024मध्ये प्रतिष्ठित व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा मिळाला आहे ऑप्शन क्रमांक बी, व्ही वेदचलम यांना. पुढील क्वेश्चन, गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी सेबीने सादर केलेल्या AI शक्तीच्या चॅटबोटचे नाव काय? तर याचं नाव आहे सेवा. पुढील क्वेश्चन, कोणत्या संस्थेने दिग्गजांसाठी ई-सहित टेली कन्सल्टन्सी मॉडेल सुरू केले? तर हे आहे ऑप्शन क्रमांक डी, भारतीय सैन्य. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय तटरक्षक दलाने आपले नवीन सुविधा सॉफ्टवेअर आवृत्ती 1.0 कोणत्या शहरात लॉन्च केले? तर हे लॉन्च केलं आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, इंग्लिश चॅनल पार करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा स्विमर म्हणून विश्वविक्रम कोणी केला? तर हा केला आहे ऑप्शन क्रमांक ए, जिया राय यांनी. पुढील क्वेश्चन, अणुऊर्जा नियामक मंडळाने भारतातील पहिल्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टरसाठी फर्स्ट अप्रोच टू क्रिटिकॅलिटीला कोणत्या ठिकाणी मान्यता दिली? तर ही दिली आहे तामिळनाडू या ठिकाणी. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई आणि कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलोर. पुढील क्वेश्चन, 1 ऑगस्ट 2024 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC अध्यक्षपदाची भूमिका कोण स्वीकारणार आहेत? आन्सर आहे प्रीती सुदान. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नुकत्याच झालेल्या स्पर्धेत कोणत्या देशाने पहिले महिला आशिया चषक जिंकले? तर हा देश आहे श्रीलंका. पुढील क्वेश्चन, जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 1 ऑगस्ट रोजी. पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाची IPEFच्या सप्लाय चेन कौन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. पुढील क्वेश्चन, आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत जागतिक ॲल्युमिनियम उत्पादनात भारताचे स्थान कोणते आहे? तर भारताचं स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, दुसरे. नेक्स्ट, भारतातील घनकचरा व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी कोणत्या संस्थेने $200 दशलक्ष कर्ज मंजूर केले? आन्सर आहे आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. पुढील क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक कोणी जिंकले? तर हे जिंकलं आहे स्वप्नील कुसळे यांनी. पुढील क्वेश्चन, 30 जुलै 2024पर्यंत नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची भूमिका कोणी स्वीकारली आहे? आन्सर आहे संजय शुक्ला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2024मध्ये कोणता देश 32वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित करेल? तर आन्सर आहे भारत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारताचा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024 कोणत्या राज्यात होणार आहे? तर हा होणार आहे तामिळनाडू राज्यामध्ये. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय सशस्त्र दलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ही करण्यात आली आहे साधना सक्सेना नायर यांची. पुढील क्वेश्चन, दरवर्षी जागतिक वेब दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 1 ऑगस्ट रोजी. पुढील क्वेश्चन,
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने कोणत्या शहरात ग्रीनफील्ड टर्मिनल प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला? आन्सर आहे पटना या ठिकाणी. तर लक्षात घ्या, तुम्ही चालू घडामोडीचं मटेरियल जर घेतलं ना, त्यासोबत तुम्हाला या PDF प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्ही PDF रीड करताना खाली जी अधिकची माहिती ती देखील बघायची. कोणत्या देशाने जागतिक पारंपरिक औषध केंद्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत महत्त्वपूर्ण देणगीदार करारावर स्वाक्षरी केली? आन्सर आहे भारत. पुढील क्वेश्चन, कोणत्या संस्थेने गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली? आन्सर आहे IIT खरगपूर. आणि त्याचं जे शिक्षण आहेत ना, ग्रॅज्युएशन, ते देखील IIT खरगपूर या ठिकाणी झालं आहे. पुढील क्वेश्चन, कोणते राज्य 8000 चहा जमातीच्या कलाकारांसह भव्य झुमर नृत्याचे आयोजन करत आहे? आन्सर आहे आसाम. पुढील क्वेश्चन, वर्ल्ड क्राफ्ट्स काउन्सिलकडून कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळाले? तर या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C, काश्मीर. पुढील क्वेश्चन, ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी WESLने कोणत्या राज्याने राजकॉमसह भागीदारी केली? तर आन्सर आहे या ठिकाणी राजस्थान. पुढील क्वेश्चन, 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एक्सपो 2024 कुठे होणार आहे? तर हा होणार आहे नोएडा या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सादर केलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचे प्राथमिक लाभार्थी कोण आहेत? तर ते आहेत सरकारी कर्मचारी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 1 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान युगयुगीन भारत संग्रहालयासाठी 3 दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? तर हा आयोजित करण्यात आला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी कोणता देश भारतासोबत भागीदारी करत आहे? तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक D, व्हिएतनाम. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. तसेच तुम्हाला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर आपण 1500 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरिता 9356556034 यावर व्हॉट्सअप करा. हे सर्व मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तसेच आपल्याला जर फुल लेंथ म्हणजे एक मॉक टेस्ट द्यायची असेल तर मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहेत. या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न बघायला भेटतील, ज्यात सामान्य ज्ञान 20 प्रश्न, राष्ट्रीय हेल्थ प्रोग्राम 20 प्रश्न आणि आयुर्वेदिक सिलेबस 60 प्रश्न असतील. टेस्ट पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सेपरेट दिली. OMR शीट देखील प्रोव्हाइड केली आहेत. OMR शीटची प्रिंट काढायची आणि या ठिकाणी आपण टायमर लावून टेस्ट द्यायची. टाईम मॅनेजमेंट करता अगदी हेल्पफुल असेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता प्लेलिस्टमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले, त्यात जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.